मीरा भाईंदर के लोगों के लिए और मीरा भाईंदर के लिए आज हमने मीरा रोड में एक हॉस्पिटल ओपन किया है जिसका नाम है आयुकृत मल्टी स्पेशलिटी मला हॉस्पिटल। असं बेसिकली कॉन्सेप्ट ठेवायचं आहे की कोणाचाही पप्पा असू दे किंवा कोणाची मम्मी असू दे ते इकडून कधी रडून नाही जाणार. सो मीरा भाईंदरच्या नागरिकांसाठी मल्टी स्पेशालिटी आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण ओपन म्हणजे करतोय. सगळ्या सुखसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करणारं असं हे आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मीरा रोडच्या विनयनगर परिसरातील नागरिकांसाठी नवीन मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल हे सुरू करण्यात आलं आहे. 2023 मध्ये डॉक्टर पूजा देसाई यांच्या नातेवाईक म्हणजे त्यांचे जे हे होते वडील होते, त्यांना लिव्हर कॅन्सर झाला होता आणि त्यानंतर त्यांनी संकल्प घेतला की असा काही जो प्रकार आहे, असा काही आजार कोणाला होऊ नये आणि जर झाला तर त्याच्यावर उपचार करता यावा, यासाठी त्यांनी या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलची सुरुवात केलेली आहे. आज विनयनगर येथे याचं उद्घाटन झालेलं आहे. या सर्व संदर्भात डॉक्टर पूजा देसाई तसेच त्यांच्यासोबत असलेल्या इतर डॉक्टरांनी काय माहिती दिली आहे, काय नेमकं त्यांनी नागरिकांना सांगितलं, आपण जाणून मल्टी घेऊ. स्पेशालिटी हॉस्पिटल आपण ओपन करतोय. त्याच्यामध्ये ऑर्थोपॅडिक डॉक्टर आकाश आहेत. तर ते ऑर्थोपॅडिक हड्ड्यांच्या रिलेटेड जे पण इश्यूज असणार ते सगळं ते बघणार. तसंच फिजिओथेरपी पण आहे. ती मी फिजिओथेरपिस्ट आहे, डॉक्टर पूजा देसाई. आणि त्याच्यानंतर अजून बाकी डॉक्टर्स ऑन कॉल असणार, जसं कार्डियॅक बोला, न्यूरोलॉजिस्ट, हे सगळे ऑन कॉल बेसिसवर येणार, बघणार पेशंट्सला, त्यांचं सेवा करणार आणि मग तसं असे फॅसिलिटीज खूप सारे असणार आहेत. माई सेल्फ डॉक्टर आकाश जायसवाल और आज मीरा भाईंदर के लोगों के लिए और मीरा भाईंदर के लिए आज हमने मीरा रोड में एक हॉस्पिटल ओपन किया है जिसका नाम है आयुकृत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल। यहाँ पे अभी सारी तरह की फैसिलिटी है, लाइक जनरल वार्ड, आईसीयू, ऑपरेशन थिएटर एंड डिलक्स रूम, पेंस रूम, स्वीट रूम, सब कुछ सारी अच्छी फैसिलिटी है। हम यही चाहते हैं कि पेशेंट के रिलेटिव और पेशेंट को जितनी अच्छी फैसिलिटी मिल सके हम उतनी फैसिलिटी देने की कोशिश करेंगे और जो भी हमसे हेल्प लगेगी हम वो हेल्प करने की कोशिश करेंगे। सो आमचं एक विजन आहे की माझे स्वतःचे बाबा जे होते ते लिव्हर कॅन्सरनी डायग्नोज होते 1.5 वर्ष अगोदर आणि त्याच्यानंतर बेसिकली मी स्वतः बघितलं ॲज अ पर्सन फ्रॉम द पेशंट रिलेटिव्ह साईड की कसं काय इश्यूज होतात की फॉर एक्झाम्पल पूर्ण इकडे तिकडे फिरा, मी टाटापासून ते इकडे सगळ्या हॉस्पिटल्समध्ये फिरलेलो, तेव्हा कळतं की पेशंटच्या रिलेटिव्हला कोणते कोणते कधी माहिती नसते वेन इट कम्स टू डॉक्टर लँग्वेजच्या हिशोबाने. ही सगळी गोष्ट पेशंट केअर आपण बोलतो, पेशंट सेफ्टी बोलतो, पण ते मेन जे अन्न आहे हे माझं बेसिकली मोटिव्ह आहे ॲज अ रिलेटिव्ह असू दे किंवा मला असं बेसिकली कॉन्सेप्ट ठेवायचं आहे की कोणाचाही पप्पा असू दे किंवा कोणाची मम्मी असू दे ते इकडून कधी रडून नाही जाणार. हा एक कॉन्सेप्ट ठेवायचा आहे आयुर्वेदच्या हॉस्पिटलसाठी आणि त्याच्याच विजननी आज हॉस्पिटल ओपन करतो. या हॉस्पिटलमध्ये किती बेडची सुविधा आहे? 25 बेडची सुविधा उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 7 बेड्स आहेत ते ICU आहेत आणि 11 बेड्स आहेत ते जनरल वॉर्ड आहेत. बाकी डिलक्स रूम्स आहेत, 5 डिलक्स रूम्स आहेत आणि 2 ट्विन बेड्स आहेत. आज अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे. मीरा भाईंदर या शहरामध्ये आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे मोठ्या दिमाखात आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि आपण पाहत असाल की मुंबई, ठाणे, पुणे किंवा नाशिक किंवा मीरा भाईंदरमध्ये लोकांच्या ज्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, कित्येक ॲक्सिडेंट होत आहेत किंवा लोकांना उपचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आहे, परंतु आज इन हाऊस म्हणजे सगळ्या सुखसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करणारं असं हे आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. यामध्ये डॉक्टर आकाश जायसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माझे मित्र विनीत देसाई, त्यांच्या सन्माननीय पत्नी डॉक्टर पूजा देसाई या सर्वांच्या सहभागाने आज मीरा भाईंदरकरांना अतिशय चांगलं असं सुसज्ज असं 2 मळ्याचं आणि 25 बेडचं असं एक रुग्णालय सेवेसाठी दाखल होत आहे. याची खास बात अशी आहे की
या ठिकाणी मी जेव्हा आलो तेव्हा मला हे हॉस्पिटल वाटलंच नाही की ज्या पद्धतीने त्याची रंगसंगती किंवा ज्या पद्धतीने ते उभारलेलं आहे, असं वाटतंय की मी कुठेतरी मला स्वतःला उपचार घेण्यासाठी तर आलेलोच आहे, परंतु माझ्या नातेवाईकांना इथे थांबताना त्यांना कोणत्याही प्रकारचं हॉस्पिटल आहे असं बिलकुल वाटत नाही आणि ते भविष्यातही उत्तरोत्तर त्यांची प्रगती हो आणि ह्या हॉस्पिटलचा सर्वांनी चांगल्या पद्धतीने उपचार घ्यावा अशी मी सर्व मीरा भाईंदरकरांच्या नागरिकांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.